पौष्टिक व चविष्ट अशी मूग डाळीची खिचडी जेवणात असेल तर आणखीन काय पाहिजे. त्याच्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यातच सालीसगटची मूग डाळ असते ती घेतलेली आहे आणि त्याला 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता एका पातेल्यामध्ये मी तेल घातलं आणि त्यामध्ये लसूण घातला. लसणाला तांबूस कलर आला की त्यामध्ये मिरची घातलेली आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाणी. आपण जितका तांदूळ घेतला त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि बटाटा आणि टोमॅटो. तुम्ही याच्यात मेथीची भाजी सुद्धा घालू शकता. खूप छान चवीला लागते, पण आता अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे बटाटा आणि टोमॅटो इतकंच घातलेलं आहे. उकळी आली की त्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ आणि जी डाळ धुवून ठेवलेली होती ती घालायची आणि मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा. तर आता आपला तयार आहे मूग डाळीचा खिचडी भात. आता त्यामध्ये मेन गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे तेल कडवून घालायचं आहे. तेल गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या कट करून घालायच्या आणि तांबूस कलर येईपर्यंत होऊ द्यायच्या. त्याच्यानंतर ते फोडणी जी आहे ती आपल्या खिचडी भातावरती घालायची. इतकी छान लागते आणि पौष्टिक सुद्धा. नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.